नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज मार्गशीर्ष पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे, तसं मार्गशीर्ष पौर्णिमेलाही महत्त्व आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला पाली भाषेमध्ये मागासिरो पुनव असं म्हणतात. आणि ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला ज्या घटना घडल्या आहेत, आता उदाहरणार्थ बाकीच्या ज्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमेला कुठल्या ना कुठल्या यांची दीक्षा झालेली आहे, धम्माची दीक्षा झालेली आहे की धम्मामध्ये प्रवेश मिळालेला आहे. तर ही जी मार्गशीर्ष पौर्णिमेला ज्या घटना घडल्या आहेत त्या घटना सांगितल्याशिवाय तथागत भगवान बुद्धांचं चरित्र पूर्णत्वास जात नाही असं म्हणता येईल. कारण ह्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय महत्त्वपूर्ण भगवान बुद्धांच्या जीवनात घडलेल्या आहेत. तर त्यामध्ये असं म्हणता येईल की महाभिनिष्क्रमानंतर म्हणजे तथागतांनी प्रवज्या घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी राजगृहाला जाण्याचा निर्णय घेतला. कारण राजगृह हे अनेक विद्वान तत्ववेत्ते यांनी तिथे वस्ती केलेली होती. आणि राजा बिंबिसार, मगधचा राजा बिंबिसार ही मगधची राजधानी राजगृह होती. म्हणून तथागतांनी राजगृहाला जाण्याचा, सिद्धार्थ गौतमाने राजगृहाला जाण्याचा निर्णय घेतला. आणि चालत चालत म्हणजे कपिलवस्तू ते राजगृह असं 400 योजने म्हणजे 400 मैल अंतर पायी पायी चालत सिद्धार्थ गौतम राजगृह येथे पोहोचतात. त्यावेळेस ते जेव्हा राजगृहामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस अनेक लोक त्यांना बघून आश्चर्यचकित होतात. कारण त्यांचे जे व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर त्यांची शरीरयष्टी, त्यांच्या चेहऱ्यावरील जे तेज आहे हे पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले. कारण एवढा मोठा गृहस्थ किंवा व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर प्रभेचं तेजाचं जे वलय आहे आणि हे त्यांच्या अंगावर काशाय वस्त्र म्हणजे जाडीभरडी ही जी भगवी वस्त्र आहेत ही कशी काय, शिवाय जोखडभर अंतरावरच नजर ठेवून शांतपणे पावले टाकत ते चालत असताना चालणारी लोक असत ती त्याच्या मागे धावत असत. जे समोरून त्यांना पाहत असत ते स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत असत. जे गप्पा मारत रस्त्यावर उभे राहिलेले होते ते अचानक बोलण्याचे गप्प होत असत. त्यानंतर ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत त्यांना स्वतःकडे बघून लाज वाटत असे. तर असं हे तथागत सिद्धार्थ गौतमाचं व्यक्तिमत्व होतं. आणि चालत चालत ते राजगृह येथील पांडव टेकडीच्या पायथ्याशी येतात आणि तिथे तात्पुरती पर्णकुटी बांधून ते तिथे थांबतात. तिथे थांबल्यानंतर सकाळी उठून ते आपलं भिक्षेसाठी ते शहरामध्ये येतात. भिक्षेसाठी शहरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वजण त्यांच्याकडे पाहतात की हा राजबिंडा जो पुरुष आहे तो काशाय वस्त्र धारण करून भिक्षेसाठी घरोघरी फिरत आहे. आणि बहुतेक लोकांचा जमाव त्याला पाहण्यासाठी जमला. आणि हा जमावाचा कोलाहल ऐकून राजवाड्यातील बिंबिसार राजा यांनी पाहिले आणि सेवकाला सांगितलं की काय गोंधळ आहे, काय एवढी लोक जमली आहेत, कुणाला पाहण्यासाठी जमली आहेत ते पहा. राजसेवकाने लगेचच उत्तर दिलं की ज्याच्या जन्माच्या वेळेस भविष्यवाणी झाली होती की जो जर राजपुत्र झाला मोठा तर तो मोठा सम्राट होईल, अन्यतः तो सम्यक संबुद्ध होईल, तर तो गृहस्थ इथे आहे. म्हटल्यानंतर त्याने बरोबर ओळखलं बिंबिसाराने आणि निवडक आपले राजसेवक घेऊन तो तथागतांच्या भेटीला जायला निघाला. तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की तथा सिद्धार्थ गौतमाने भिक्षा मिळाल्यानंतर शांतपणे एका झाडाखाली जाऊन ती भिक्षा घेऊन प्राशन करून म्हणजे भोजन करून तिथे बसलेले असताना बिंबिसार राजा तिथे गेला आणि स्वच्छ खडकावर तिथे बसला. त्यावेळेस त्याने त्यांना विचारले की तू कोण आहेस, तू हे काशाय वस्त्र का परिधान केलेलं आहे. तर त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध सांगतात की मी शाक्य मुनी म्हणजे शाक्य राजा जो आहे शुद्धोधन आणि राणी महामाया कपिलवस्तूचे त्यांचा मी पुत्र आहे. तर त्यावेळेस बिंबिसार राजा म्हणतो की तुझे हे जे बाहू आहेत हे
भिक्षा मागण्यासाठी नाहीयेत. हे तुझं रूप सौंदर्य आहे, हे तुझं तरुणपण आहे, ते सुखाचा उपभोग घेण्यासाठी आहे. तुला वाटलं तर तू माझंही राज्य मी तुला देतो, परंतु हे सगळं ते काशाय वस्त्र आहे हे टाकून दे आणि हे भिक्षा मागण्याचं सोडून दे आणि तू पुन्हा एकदा तुझ्या सुखाचा उपभोग घे. कारण धर्म, संपत्ती आणि सुख ह्याशिवाय माणसाचं जीवन पूर्णत्वास जात नाही. आणि धर्म हे वृद्धापकाली त्याचं आचरण करायचं असतं आणि सुख हे तरुणपणी उपभोगायचं असतं आणि संपत्ती ही जो माणसाचा मध्यमवयीन काल असतो त्यावेळेस संपत्ती कमवायची असते, त्याचा उपभोग घ्यायचा असतो. तर असं हे सगळं सोडून तू तरुणपणीच हे सगळं सोडून दिलेलं आहे, हे आश्चर्य वाटतं. तुझ्या घराण्याची आणि माझी घराण्याची ही मैत्री संबंध चांगले आहेत. म्हणजे शाक्य घराणं आणि मगधेचं बिंबिसार घराणं हे राजे लोक आहेत, त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि म्हणून मी तुला सांगतो की तू राजपुत्र आहेस तर तू राजासारखं राहा, जेणेकरून तू साम्राज्य वाढवू शकतोस. आणि हे जर तुला साम्राज्य वाढवायचं असेल तर तू मोठा यज्ञ कर. यज्ञ केल्यामुळे तुला जे अपेक्षित फळ आहे ते मिळेल आणि तू मोठा सम्राट होऊ शकशील. भगवान तथागताने सिद्धार्थ गौतमाने बिंबिसार राजाची जी सगळी मागणी होती ती पूर्ण ऐकली आणि जराही आपल्या चेहऱ्यावरचा भाव न ढळता न बदलता अतिशय शांत आणि धीर गंभीरपणे बिंबिसार राजाला उत्तर दिलं आणि सांगितलं की तुम्ही राजा आहात, तुम्हाला जे वाटतंय ते योग्यच आहे की मी सुद्धा राजपुत्र होतो आणि मी सुद्धा राज्य करावं, माझ्या ह्या बाहूंनी मी युद्ध करावं, साम्राज्य वाढवावं, हे सगळं ठीक आहे. परंतु मी आता प्रवज्ञा घेतली आहे आणि मानवी कल्याणाचा मार्ग, सुखाचा मार्ग शोधण्यासाठी मी निघालेलो आहे. त्यामुळे मी माझे आई वडील, माझं राज्य, माझं घरातील सगळं सुखासीन अवस्था, सर्व अलंकार, सुखकारक भोजन, पत्नी, छोटा गोंडस मुलगा, ह्या सगळ्या सुखांवर मी पाणी सोडून गृहत्याग केलेला आहे. ह्यासाठी नव्हे की माझा परत विचार बदलावा, तर ह्या मानवी जीवनामध्ये कष्ट आणि दुःख ह्याचं मूळ जे आहे तो संघर्षच आहे. आणि ह्या संघर्षाचं मूळ, ह्या दुःखाचं मूळ काय आहे हे मला शोधायचं आहे. म्हणून मी एवढा ग्रहत्याग, संसार त्याग, सुखाचा त्याग मी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला जे सांगितलं की यज्ञ कर आणि तुझं साम्राज्य वाढव, तर हे कधीही शक्य नाही. कारण यज्ञामध्ये पशुबळी द्यावा लागतो आणि एखाद्याचा पशुचा बळी देऊन त्याचा जीव घेऊन आपण आपल्या सुखाची अपेक्षा करायची, आपल्या चांगल्या फळाची अपेक्षा करायची, हे काही माझ्या मनाला हे पटत नाही. किंवा मी राजा आहे म्हणून राज्यच करायचं आणि तरुण आहे म्हणून सुखच उपभोगायचं आणि म्हातारपण कशावरून, की कारण काही सगळं अनित्य आहे. सुख, धर्म, संपत्ती, मनुष्य जीवन हे सगळं अनित्य आहे. ते केव्हा ना केव्हा ते तरी नाशवंत होणारच आहे, नाश पावणारच आहे. मग वृद्धत्वाची कशाला वाट बघायची? वृद्धत्वाला जे करायचं आहे ती मी आत्ताच का शोधून काढू नये? आत्ता माझ्याकडे शक्ती आहे, विचार करण्याची ताकद आहे. त्यामुळे मानवी दुःखाचं जे मूळ आहे ते शोधण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. अनेक विनवण्या करूनही बिंबिसाराने अनेक विनवण्या करूनही सिद्धार्थ गौतमाने मात्र त्यांचं त्याच प्रकारे तसंच तोलामोलाचं उत्तर सिद्धार्थ गौतमाने बिंबिसाराला दिलेलं आहे. आणि त्यामुळे बिंबिसार राजा एकदम अचंबित झाला त्याच्या उत्तराने, सिद्धार्थ गौतमाच्या उत्तराने. आणि मग तो स्वतः बिंबिसार राजा आणि त्याचे सेवक त्यांना हात जोडून विनंती करतात, ठीक आहे, जेव्हा तू सम्यक संबुद्ध होशील, जेव्हा तुला मानवी सुखाचं कल्याणाचा मार्ग सापडेल, तेव्हा तो सांगण्यासाठी तू मला परत एकदा भेटायला ये आणि तू जो शोध लावलेला आहे सुखाच्या मार्गाचा तो मला सांग. हे ऐकून सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात, ठीक आहे, आता मी प्रवज्ञा घेतली आहे आणि नवीन चिंतनाच्या मार्गाने मी जाणार आहे, नवीन चिंतन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला भेटायला मी नक्कीच येईन. तर अशा प्रकारे कपिलवस्तू वरून सिद्धार्थ गौतम राजगृहाला येत असताना ज्या ज्या आश्रमातून ते आलेले होते, म्हणजे सुरुवातीला प्रथम पद्मा नावाच्या योगिनीच्या आश्रमात ते थांबलेले होते, त्याच्यानंतर राजर्षीच्या आश्रमामध्ये थांबलेले होते,
साकेत नावाच्या ब्राह्मणाच्या आश्रमात थांबलेले होते. ह्या सगळ्यांचा निरोप घेऊन ते वैराग्य कसोटीच्या मार्गाला लागतात. कारण जाताना त्यांनी भृगऋषीचा आश्रम सुद्धा पाहिलेला असतो आणि म्हणून भृगऋषीच्या आश्रमात जातात. भृगऋषीच्या आश्रमात गेले तर सगळे त्यांचे सेवक आहेत ते नुकतेच ते चारा आणि गवत आणि घेऊन ते संध्याकाळी आलेले असतात. ते त्यांचं सिद्धार्थ गौतमाचं स्वागत करतात आणि तिथे पाहतात तर काय सगळे जे ऋषीमुनी असतात भृगऋषींच्या आश्रमात ते मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून ते तपश्चर्या कडक करत असतात. एवढंच की ते अन्नधान्य सुद्धा म्हणजे पक्ष्यांनी कुरतडलेली जी फळं आहेत त्यावर गुजराण करत असतात. कोणी तूस म्हणजे गवत म्हणजे ज्वारी बाजरीचे पीक येताना जे तूस असते ओंब्या असतात त्याच्यावर गुजराण करत असतात किंवा जे धान्य असतं कडक ते दाताने खात असतात. तर अशा प्रकारे ही यांची तपश्चर्या चालू असे बघून का तर मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती मिळावी, मोक्ष मिळावा, जीवनामध्ये मोक्ष मिळावा म्हणून हे भृगुऋषीच्या आश्रमात वैराग्याची महान कसोटी त्यांना बघायला मिळेल. त्याचाही त्यांनी हे घेतलेला होता. तेही त्यांनी करून बघितलं. वैराग्याची कसोटीही त्यांनी करून पाहिली होती. त्याच्यानंतर ते म्हणाले की भृगुऋषींच्या आश्रमात भृगुऋषींना म्हणाले की मी तुमचा निरोप घेते कारण मानवी दुःखाचं मूळ जीवनातच मला बघायचंय, मेल्यानंतर स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. आणि त्यावेळेस ते सांगतात अलार कलामकडे तुम्ही जा. तर अलार कलामांचा शोध घेत असताना अलार कलाम एक योगी असतात आणि सांख्य तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास असतो हे त्यांना कळतं. त्यांचा शोध घेत असताना त्यांना कळतं की अलार कलाम हे वैशालीला राहत आहेत सध्या म्हणून ते चालत चालत पुन्हा एकदा पायीच प्रवास करत करत ते वैशालीला येतात आणि अलार कलाम यांच्या आश्रमात येतात. अलार कलामांना सिद्धार्थ गौतमाला पाहून आनंद होतो आणि ते आपलं सांख्य तत्वज्ञान म्हणजे ध्यानाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या त्यांना शिकवतात. हे सगळं सिद्धार्थ गौतम आत्मसात करतात. त्यानंतर म्हणतात अजून काही तुमच्याकडे शिकण्याचं काही आहे का, कारण ह्या शिकण्याने सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या मनाचं समाधान काही होत नाही. कारण मानवी जीवनाचं सुख त्यांचा मूळ दुःखाचं मूळ हेच सापडलेलं नसतं. नुसतं ध्यानमार्गात राहून काय होणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात उदक रामपुत्र हे त्यांना ध्यानाच्या 8ही पायऱ्या माहीत आहेत तर तुम्ही तिथे जा. असं करत ते उदक रामपुत्राच्या आश्रमात शोधत त्यांना येतात. उदक रामपुत्राच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर उदक रामपुत्र त्यांना ध्यानाची माहिती सांगतात. त्यामध्ये पहिलं जे आहे ते आनापानसती ध्यान, त्याचा अनेक वेळा सिद्धार्थ गौतमाने लहानपणापासूनच आचरण आणि अभ्यास केलेला असतो. आन म्हणजे येणारा श्वास, अपान म्हणजे जाणारा श्वास, सती म्हणजे जाणणे किंवा पाहणे, स्वतःच्या श्वासाला स्वतः जाणणं आणि पाहणं हे त्याचा असा अर्थ होतो. तोही अभ्यास केलेला होता. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे श्वास घेणे आणि श्वास धरून ठेवणे आणि श्वास सोडणे असं त्या प्राणायामाचं एक सूत्र आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते समाधी. म्हणजे अशा सगळ्या समाधीच्या पायऱ्यांचा उदक रामपुत्रांकडून सिद्धार्थ गौतमाने अभ्यास शिकले. शिवाय ध्यानाची 8वी पायरी ही उदक रामपुत्राने शिकली. तरीही सिद्धार्थ गौतमाचं त्याने सुद्धा समाधानचाही झालेलं नव्हतं आणि म्हणून ते उदक रामपुत्राला म्हणतात अजून काही तुमच्याकडे शिकण्यासारखं आहे का, जेणेकरून मानवी दुःखाचं मूळ शोधण्यासाठी जे मी निघालो आहे ते मला पाहायचं आहे, ते मला शोधायचं आहे. उदक रामपुत्र म्हणतात नाही, जे मला येतंय ते मी तुला सगळं सांगितलेलं आहे. कारण जेव्हा बिंबिसार राजाकडून ते आलेले असतात सिद्धार्थ गौतम त्यावेळेस त्यांना अशी सांगितलेलं असतं की मी ह्या संघर्षाने मी घायाळ झालो आहे. कारण संघर्ष हा माणसातच नसून राज्यातच नसून, कारण त्यांनी जो ग्रहत्याग केलेला आहे तो रोहिणी नदीच्या पाणी तंट्यावरून. बरं, हा दोन राज्यातला संघर्ष होता आणि त्यामुळे राज्यातला संघर्ष हा प्रसंगोत्पात असतो, परंतु माणसातला संघर्ष हा कायमचा असतो. मग तो कुटुंबामध्ये असतो, आई वडिलांमध्ये असतो, मुलांमध्ये असतो, बहीण भावांमध्ये असतो, मित्रांमध्ये असतो, आई मुलामध्ये, वडील मुलामध्ये, अशा प्रकारचा संघर्ष असतो. ह्या संघर्षाचं मूळ काय आहे हे जर मला शोधायचं असेल तर हे तुम्ही जे शिकवलेलं आहे ते मला वाटतं अपूर्ण आहे. आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ गौतम नव्या शोधाच्या चिंतनामध्ये मार्गाक्रमण करतात आणि त्यासाठी ते उरुवेला येथे जातात.
आणि उरुवेलावरून तिथे निरंजना नदीकाठी एक निर्जन स्थळ आहे, तिथे ते प्रस्थान करतात गयेला. आणि तो जो दिवस आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमेचा इसवी सन पूर्व 534. आणि म्हणून ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय महत्व आहे, कारण त्या दिवसापासून सिद्धार्थ गौतम बुद्ध नव्या चिंतनाच्या शोधासाठी बाहेर पडलेले असतात, बुद्ध गयेला जातात, गया येथे जातात. आता ही झाली पहिली घटना. आता ही घटना जर सांगितली नसती तर तथागतांचं बुद्ध चरित्र पूर्णत्वास गेलं नसतं. तशीच दुसरीही एक अशी घटना आहे की सिद्धार्थ गौतम जेव्हा सम्यक संबुद्ध होतात आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर सगळीकडे त्यांचा प्रचार आणि प्रसार होतो. पहिल्यांदा ते स्वतः सम्यक संबुद्ध बनल्यानंतर यश आणि त्याचे 4 मित्र त्यांच्या संपर्कात येतात, त्यांना दीक्षा देतात. त्यानंतर काश्यप बंधू येतात, सारिपुत्त मोगलान येतात त्यांच्या 250 लोकांना घेऊन. अशा प्रकारे तथागतांचा जो संघ आहे तो वाढत जातो. लोक आपोआप त्यांच्याकडे येतात आणि संघामध्ये सामील होतात. संघाचा प्रचार, बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार सगळीकडे चालू असतो. हे ऐकून देवदत्त म्हणजे तथागतांचा जो चुलत भाऊ असतो ह्याच्या मनामध्ये असूया निर्माण होते. कारण लहानपणापासूनच सिद्धार्थ गौतमाची जी शांत वृत्ती आणि नेहमी ध्यान करणं, प्राणीमात्रांवर दया करणं, करुणा मैत्री करणं हे त्याचे गुण होते. आणि त्यामुळे त्यांना नावाजलेपण जे होतं ते देवदत्तला काही पाहवत नव्हतं. लहानपणी सुद्धा त्यांनी सिद्धार्थ गौतमाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सिद्धार्थ गौतम जेव्हा लहानपणी त्यांना सवय असते की झाडाखाली बसून ध्यान करायचं, तिथे करत असताना देवदत्त हंसाला बाण मारतो आणि खाली पडल्याबरोबर सिद्धार्थ गौतम तो हंस बाण लागलेला असतो तो काढतो आणि त्याचं जखम पाण्याने धुवून मलमपट्टी करून त्याला आपल्या पंचामध्ये म्हणजे आपल्या उबदार वस्त्रामध्ये त्याला उबारा देतो, जेणेकरून त्याचा जीव वाचतो. देवदत्त शोधत येतो त्या पक्षाला, राजहंसाला, आणि सिद्धार्थ गौतमाशी भांडतो की माझा पक्ष आहे, मी मारला आहे. सिद्धार्थ गौतमाला ही गोष्ट पटत नाही आणि मग ते न्यायाधीशाकडे जातात आणि न्यायाधीश मग तो उत्तर देतात की ज्याने त्याचा जीव वाचवलाय पक्षाचा तोच त्याचा मालक आहे, मारणारा मालक नव्हे. आणि तेव्हापासून त्याने त्यांच्याशी, बुद्धांशी एक द्वेष मनामध्ये धरून होता. आणि ह्या जो भगवान बुद्धांचं जे सत्कार आणि त्यांचं आदर सगळीकडे चाललेला पाहून, त्यांचं धम्मावर निष्ठा आणि संघावरची जी पकड आहे ही पाहून त्याचा द्वेष वाढत जातो. आणि हा द्वेष भावनेने मला सुद्धा असा आदर मिळावा म्हणून एक दिवस तो तथागतांजवळ जाऊन म्हणतो की तुम्ही आता वृद्ध होत चाललेला आहात, तर तुमचा जो संघ आहे त्याचं धुरा मी वाहीन, म्हणजे तुम्ही मला उत्तराधिकारी बनवा. त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध म्हणतात, माझा धम्म आहे, धम्मदेसना आहे, माझा धम्म आहे, हाच माझा वारसा आहे, हाच माझा दायाद आहे, त्याचं आचरण करा, हीच धम्मदेसना, हाच माझा वारसा आहे असं सांगतात. हे धम्मा ही तो पभवा असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा त्याला अपमान वाटतो देवदत्तला आणि तो एक संधी शोधतो. कारण सिद्धार्थ गौतम तथागतांच्या भगवान बुद्धांच्या धम्माला, संघाला राजाश्रय मिळालेला होता. आपल्याला माहित नाही ते प्रसेनजित राजाश्रय दिलेला होता, बिंबिसार राजानेही राजाश्रय दिलेला होता. आणि बिंबिसार राजा नेहमी त्यांना सुरक्षित ठेवण्याचं किंवा वेळुवन सुद्धा दान केलेलं होतं संघासाठी. आणि म्हणून देवदत्तने असं ठरवलं की बिंबिसाराचा मुलगा आहे अजातशत्रू, हा देवदत्ताप्रमाणे द्वेषी आणि क्रोधी आणि हट्टी होता. त्याच्याशी मैत्री संबंध जोडले आणि त्याला असं सांगितलं की तुझे वडील सिंहासनावर आहेत, 67 वर्ष राज्य करता आहेत, तुला मात्र संधी कधी मिळणार, तर त्यावेळेस तू असं कर की तुझ्या वडिलांना गादीवरून खाली खेच, म्हणजे त्यांची हत्या कर, जेणेकरून तू आपोआपच त्यांचा गादीचा वारस होशील. अर्थात देवदत्तच्या मनामध्ये काय असतं की बिंबिसार राजा जेव्हा मृत्यू पावेल तेव्हा त्यांचा राजाश्रय आहे, धम्माचा जो भगवान बुद्धांचा राजाश्रय आहे तो नष्ट होईल आणि बुद्धांची हत्या करण्यात आपण यशस्वी होऊ, हा त्याचा कपट कारस्थान त्याच्या मनामध्ये असतं. म्हणून तो अजातशत्रूची अशी सांगतो. अजातशत्रू सुद्धा क्रोधी असतो आणि तो कट्यार घेऊन बिंबिसाराला आपल्या वडिलांनाच मारायला जातो. हे बिंबिसाराने आधी ओळखलेलं असतं आणि म्हणून सेवकांकडून त्याला पकडून देतो आणि स्वतः राज्याभिषेकाची
तयारी अजातशत्रूची करतो आणि आपल्या मुलाला गादीवर बसवतो, जेणेकरून त्याचं जे म्हणणं आहे की मी राज्याभिषेक व्हावा, मी राजा व्हावा, मगध नरेश, हे त्याचं स्वप्न पूर्ण होतं. परंतु देवदत्ताला वाटलं की की जरी बिंबिसार राजाने आता माघार घेतली आहे तरी त्याच्या मनामध्ये पुन्हा कधीतरी राजा होण्याची स्वप्नही असणारच, म्हणून त्याला ठार मारणं हा एकच उपाय आहे असं अजातशत्रूला सांगतो. आणि अजातशत्रू आपल्याच वडिलांना बिंबिसाराला देवदत्तचं ऐकून त्यांना नजरकैदेत टाकतो, तुरुंगामध्ये टाकतो आणि नंतर काही दिवसांनी त्याची तुरुंगामध्ये हत्याही करतो. तर त्यामुळे जेव्हा बिंबिसार राजाचा मृत्यू पावला हे ऐकून देवदत्ताला आनंद होतो की आता त्याचा भगवान बुद्ध आणि धम्माचा संघाचा राजाश्रय गेलेला आहे, कारण अजातशत्रू हा माझ्याच बाजूने आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा भगवान बुद्धांना मारण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवान बुद्ध एक चंक्रमण करत असताना, टेकडीखाली चंक्रमण करत असताना 14 फूट उंचीची शिळा म्हणजे दगड तो टेकडीवरून टाकून देतो भगवान बुद्धांच्या अंगावर. त्यावेळेस ते 2-3 ठिकाणी तो दगड आपटून त्याचा बारीक तुकडा बुद्धांच्या पायाशी लागतो, त्याच्यातून रक्त येतं, भगवान बुद्धांचा जीव वाचतो आणि त्याच्यावर उपचार वैद्य जीवक हे करतात. आपल्याला माहिती आहे जीवक हा वैद्यशास्त्रात निपुण होता. त्यालाही तथागत भगवान बुद्धांनी धम्माची दीक्षा दिलेली होती, परंतु त्याने भिक्षू म्हणून न राहता उपासकाची दीक्षा दिली होती जनसेवेसाठी. आणि अशा प्रकारे जीवकाने जीव वाचवला. तोही प्रयत्न फसल्यानंतर तो पुन्हा एकदा भगवान बुद्धांच्या मरणासाठी म्हणजे त्यांना मारण्यासाठी पुन्हा एकदा एक योजना आखतो आणि एक अजातशत्रूच्या गजशाळेतील एक मध्यधुंद हत्ती त्याला मध्य पाजून भगवान बुद्धांच्या संघावर म्हणजे भगवान बुद्ध चाललेले असताना त्यांच्यावर सोडतो. आणि मध्यधुंद हत्ती सगळ्या रस्त्याने पळत जात असताना समोरून येताना दिसतो, तरीही आनंदाने त्यांना अतिशय प्रतिकार करूनही हत्ती मात्र तो असा उधळत येत असताना तथागत भगवान बुद्ध पाहतात आणि उंच लांब हात करून आपल्या करुणा मैत्री बलाने त्याला शांत करतात. आणि खरोखरच भगवान बुद्धांच्या मनामध्ये जी अपार करुणा मैत्री होती सजीव सृष्टीबद्दल, म्हणजे जे जे श्वास घेतात, लहानातला लहान जीव असो किंवा मोठ्यातला मोठा प्राणी असो, त्यांच्यावर अपार मैत्री करुणा मैत्री करत असतात. आणि म्हणून ह्या मैत्री बलाने त्यांचा राग त्याचं मध्यधुंद हत्तीला शांत करतात आणि तो हत्ती शांत होतो. म्हणजेच काय, एक आपण ह्याच्यात गाथा म्हणतो जयमंगल अट्टगाथेमध्ये की नालागिरी गजवरंग अति अंतभूतं दावग्गी चकमत्सनी व सुदारुणंतं मेत्तांबुसेक विधिना जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जयमंगलानी. अशी जयमंगल गाथेमध्ये गाथा सुद्धा आहे. शिवाय एक दंडेनेक दमयंती अकुसेची कसाहीच्या अदंडेन असत्तेन नागो देतो महेसिना. म्हणजे दंडाने कोणी काठीने मारून जनावरांना शांत करतो, परंतु तथागताने आपल्या मैत्रीबलाने करुणेने एवढ्या मोठ्या हत्तीला त्यांनी शांत केलेला आहे. हत्ती शांत होतो, त्याची सोंड घेऊन तो खाली बसतो. तर अशा प्रकारे देवदत्तचा पूर्ण तिथे पाडाव होतो आणि शेवटी त्याला राजभिक्षा लोकांनी भिक्षा देण्याचं बंद केलं. आणि मग तो तथागतांना वाटतं की तो आजारी पडतो, रोगग्रस्त, त्याला वाटतं की तथागतांना भेटायला जावं शेवटचं. आणि तो जात असताना आपल्या सेवकांच्या पालखीतून तो जात असतो आणि समोर एक पुष्करणी म्हणजे तलाव दिसतो. सेवकांना वाटतं इथे स्नान करावं आणि मग जावं. तो पालखी खाली उतरवल्यानंतर त्याला वाटतं आपणही जावं तिथे, आणि म्हणून तो पाय ठेवल्याबरोबर एक दलदल तयार होते आणि त्या दलदलीमध्ये रुतून त्यामध्ये तो गडप होतो. अशा प्रकारे त्याचा अंत होतो. तर अशी ह्या घटना ज्या आहेत ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या आहेत असं बौद्ध साहित्यामध्ये आढळतं. आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय महत्व आहे. ह्या घटनेची महती सांगितल्याशिवाय बुद्धचरित्र पूर्ण होत नाही, म्हणून ह्या घटना सांगाव्या लागतात आणि मी त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.